अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे आर्थिक चणचण। सतत पैशांच्या कुरबुरी, पैसा टिकतच नाही, पैसा येतच नाही, खूप कर्ज झालंय, कर्ज फिटण्यासाठी जवळ पैसा नाही। बऱ्याच वेळा असं होतं की एखादा आपल्याच जवळचा, आपल्याच ओळखीतील व्यक्ती आपल्याकडनं पैसे मागतो। पैसे घेण्यासाठी, पैसे मागण्यासाठी तो अत्यंत गोड बोलतो। बऱ्याच वेळा आपण त्याच्या गोड बोलण्याला फसतो। तो काहीतरी दुःखात आहे, अडचणीत आहे म्हणून सहज आपण त्याला पैसे देऊन जातो। पण जेव्हा परत करण्याची वेळ येते, आपला स्वतःचाच पैसा आपल्याला हवा असतो, तेव्हा मात्र तो व्यक्ती पाठ फिरवतो। आपले पैसे आपल्याला परत देत नाही। आपण कितीही पैसे मागितले तरीही तो आपले पैसे देण्याचं नाव काढत नाही। आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांचे हक्काचे पैसे अडकून राहिलेले आहेत। कधी कामात अडतात, कधी लोकांनी घेतलेत म्हणून अडतात, कधी कुठल्या तरी व्यापारात अडतात। कुठलेही तुमचे हक्काचे पैसे जर अडलेले असतील, समोरचा व्यक्ती जर ते पैसे तुम्हाला देत नसेल, तर ते पैसे पुन्हा परत घेण्यासाठी तो व्यक्ती समोरून स्वतः तुम्हाला पैसे परत करेल असा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, एकूण 3 उपाय सांगणार आहे। तिघांपैकी 1, 2 किंवा शक्य असतील तर तुम्ही 3ही उपाय करू शकता। सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्हाला कुठल्याही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। आठवड्यातील कुठलाही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं अशा दुकानातून एक भोजपत्र आपल्या घरी आणायचं आहे। छान छोटंसं एक भोजपत्र, खूप मोठा तुकडा नको, छोटासा एक कागदासारखा पूजेचा कागद असतो, त्याला भोजपत्र असे म्हणतात बघा। हा छोट्या कागदाचा तुकडा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी घरी आणून त्या कागदावर, त्या कागदाच्या तुकड्यावर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेत, तुमच्या घरातलंच तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, तुमची आई असेल, तुमची सासू असेल, तुमचा मित्र असेल, जवळचा बाजूचा कुणीही ज्या व्यक्तीने पैसे घेतले त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या भोजपत्रावर हळदीने लिहायचं आहे। एका वाटीत हळद, थोडं पाणी घाला, ते मिक्स करा आणि छान त्या ओळ्या हळदीने त्या व्यक्तीचं भोजपत्रावर नाव लिहा। नाव लिहिल्यानंतर त्याच्या खाली एक स्वस्तिक काढा, 2 रेषा, मध्ये स्वस्तिक, बाजूला 2 रेषा। आता हे भोजपत्र जे आहे हे आपल्या देवघराच्या समोर ठेवा। माता लक्ष्मीला त्या व्यक्तीची, म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्याकडनं पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीला ती सद्बुद्धी देण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करा। ओम ह्रीं श्रीं क्लीं, ओम ह्रीं श्रीं क्लीं, ओम ह्रीं श्रीं क्लीं, ओम ह्रीं श्रीं क्लीं, ओम ह्रीं श्रीं क्लीं या मंत्राचा तिथे बसून 108 वेळा जप करा। यानंतर हे भोजपत्र जे आहे ते देवघराच्या समोरून उचलायचं आणि आपली जी तिजोरी आहे, जिथे आपलं कपाट आहे, ज्या कपाटात आपण पैसे ठेवतो, तर त्या कपाटात हे भोजपत्र ठेवायचं। भोजपत्र ठेवत असताना कसं ठेवायचं, समजा ही एक बाजू आणि ही एक बाजू, या बाजूने तुम्ही जर नाव लिहिलंय, या बाजूने जर तुम्ही नाव लिहिलंय तर ते भोजपत्र असं ठेवायचं। त्या तिजोरीत किंवा कपाटात नाव लिहिलेला जो भाग आहे तो खाली असला पाहिजे, अशा पद्धतीने हे भोजपत्र कपाटात ठेवायचं। आणि हे भोजपत्र कपाटात ठेवल्यानंतर ते विसरून जायचं। हा उपाय विसरून जायचा, कोणाला काही सांगायचं नाही, बोलायचं नाही, काय नाही। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सांगते 11 दिवसांमध्ये समोरील तो व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत आणून देईल। फक्त हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोक्यात एकच गोष्ट ठेवायची आहे की तो व्यक्ती मला पैसे देणार आहे। जेव्हा जेव्हा मनात पैशांचा विषय येईल तेव्हा तुम्हाला एकच डोक्यात ठेवायचं आहे की आत्ता या 11 दिवसात माझे पैसे मला मिळणार। 11 दिवस फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची। 11 दिवसात तुमचे कितीही पैसे असतील ते पैसे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला घ्यायचा आहे कापूर। थोडासा कापूर घ्यायचा आहे देवघरात। हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही दिवशी करू शकता। तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक मातीचं भांडं किंवा ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जाळता असं भांडं देवघराच्या समोर ठेवायचं आहे। यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत। तांदळाच्या वरती तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची आहे। कापूर पेटवायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचं आहे। जसं कापूर पेटेल, प्रज्वलित होईल, तसं त्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन लवंग सोडायचे आहे। फुलवाली लवंग घ्यायची, ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं
आणि ती लवंग कापरावर पेटवायची. पुन्हा दुसरी कापराची वडी टाकायची, पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ही लवंग त्या कापरामध्ये प्रज्वलित करायची. अशा तुम्हाला 7 लवंगा कापरामध्ये पेटवायच्या आहेत. 7 लवंगा त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला कापरामध्ये पेटवायच्या आहेत. शेवटी संपूर्ण कापूर विझला, लवंगांचा पूर्ण लवंग जे आहे ते पूर्ण जळून खाक झाले, त्याची भस्म झाली की ही जी भस्म आहे ती तुम्हाला त्या प्लेटमधून त्या वाटीमधून तुम्हाला थोडीशी थंड झाली की बाहेर काढायची आहे. लाल किंवा काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ही तुम्हाला भस्म जी आहे ती ठेवायची आहे, त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि ही लवंगांची जी भस्म आहे ती तुम्हाला तुमच्या घरात ठेवायची आहे. जोपर्यंत तो व्यक्ती तुम्हाला पैसे देत नाही आहे तोपर्यंत ही लवंगांची भस्म अजिबात घराच्या बाहेर काढायची नाही किंवा कुठेही फेकून द्यायची नाही, टाकून द्यायची नाही, काहीच नाही, ती घरातच ठेवायची. तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीने 10 वर्षात पण तुमच्याकडनं पैसे घेतलेले असतील, 20 वर्षापासून पण तुम्हाला फसवत असेल ना, तो व्यक्तीसुद्धा हा उपाय केल्यानंतर काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये तुमचे कितीही असणारे जे काही पैसे आहेत तर ते पैसे तुम्हाला परत आणून देईल. आता तिसरा उपाय. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 11 लवंगा, फूलवाल्या 11 लवंगा आणि तुम्हाला 11 हिरव्या वेलच्या. एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्या लाल रंगाच्या कापडात 11 लवंगा ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये 11 हिरव्या वेलच्या ठेवायच्या. कापडाला घट्ट गाठ मारायची. ही लाल रंगाची पोटली उजव्या हातात घ्यायची. आपली जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची. ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि त्या व्यक्तीचं 11 वेळा नाव घ्यायचं. ज्या व्यक्तीने पैसे घेतलेत त्या व्यक्तीचं 11 वेळा नाव घ्यायचं. ठीक आहे. यानंतर काय करायचं, या लाल कापडात बांधलेल्या या ज्या दोन्ही वस्तू आहेत याची जी पोटली आपण केलेली आहे ती खोलायची, सोडायची. आता 11 लवंगा आणि 11 हिरव्या वेलच्या या दोनही गोष्टी ज्या आहेत या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायच्या. एक एक करत आधी 11 लवंगा अर्पण करायच्या आणि नंतर 11 हिरव्या वेलच्या अर्पण करायच्या. ह्या लवंगा आणि ह्या हिरव्या वेलच्या माता लक्ष्मीच्या समोर अर्पण केल्यानंतर त्या तोपर्यंत तिथून उचलायच्या नाही जोपर्यंत तो समोरील व्यक्ती तुमचे पैसे देत नाही. ज्या व्यक्तीने पैसे देण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीने जोपर्यंत तुम्हाला पैसे परत केलेले नाहीत किंवा देत नाही तोपर्यंत त्या हिरव्या वेलच्या लवंगा उचलायच्या नाहीत. देवघर साफ करायचं असेल, देवांना स्नान घालायचं असेल तुम्ही घालू शकता. देवघर साफ करा, स्नान घाला, पुन्हा त्या हिरव्या वेलच्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवा. ज्या दिवशी तो व्यक्ती तुमचे पैसे परत करेल, तुम्हाला स्वतःहून ते पैसे आणून देईल, त्या दिवशी ह्या हिरव्या वेलच्या आणि ह्या लवंगा दोनही गोष्टी ज्या आहेत यांची पावडर करायची. खलबत्त्यात असेल किंवा मिक्सरला यांची पावडर करायची आणि तयार केलेली पावडर जी आहे ती कापरासोबत घरातच माता लक्ष्मीचं स्मरण करून जाळायची. याने तुमच्या घरात सकारात्मकता राहील, लक्ष्मी स्थिर होईल, पैशांची समस्या कधी उद्भवणार नाही, आर्थिक तंगी खूप तुमच्यावर कधी येणार नाही. खूप साधे सोपे उपाय आहेत, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट